नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सांगलीत जागेच्या व्यवहारावरून हाणामारी, एकाचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी. सांगली शहरातील गोकुळनगर परिसरात जागेच्या व्यवहाराच्या वादामधून झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर या घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केलाय. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार गोकुळनगरमधील रमाई उद्यानासमोर जागेच्या व्यवहारासंदर्भात दोन पक्षांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर शशिकांत धुमाळे यांनी सचिन होळीकट्टी यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर सचिन होळीकट्टी आणि त्यांच्या एका साथीदारानं प्रतिहल्ला करत धारदार शस्त्रानं शशिकांत धुमाळ यांच्या मांडीवर वार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या झटापटीत धुमाळ यांचा मुलगाही जखमी झालाय. गंभीर जखमी झालेल्या शशिकांत धुमाळ यांना तातडीनं वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जखमी सचिन होळीकट्टी यांच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू आहे. नेमका घटनाक्रम आणि हाणामारीचं कारण याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ड्युटी संपली, नाश्त्यासाठी निघाल्या, भरधाव कारच्या धडकेत सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टर खुशी मुंदडा यांचा मृत्यू. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर खुशी पवन मुंदडा, वय वर्ष 24, राहणार नागपूर, यांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. ड्युटी संपल्यानंतर मध्यरात्री नाश्ता करण्यासाठी त्या सहकारी डॉक्टर योगेश संतोष लड्ढा, वय वर्षे 27, राहणार वाशिम, यांच्यासोबत मोपेडवरून बाहेर पडल्या होत्या. विश्रामबाग परिसरात नाश्ता न मिळाल्यानं दोघे लक्ष्मी मंदिराच्या दिशेने जात असताना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रेल्वे उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव कारनं त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. डॉक्टर खुशी मुंदडा या गंभीर जखमी झाल्यानं त्यांना भारती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. डॉक्टर योगेश लड्ढा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. क्रांतिदिनी दिल्लीत रक्तदानासाठी सांगलीतून 1200 रक्तवीर रवाना. उदय सामंत यांनी दाखवला हिरवा झेंडा. देशाच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून तब्बल 1200 रक्तवीर विशेष रेल्वेनं दिल्लीकडे रवाना झालेत. क्रांतिदिनानिमित्त 9 ऑगस्टला नवी दिल्लीतील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या सिंदूर रक्तदान शिबिरासाठी या रक्तवीरांना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवून निरोप दिलाय. शिवसेना आणि शिवसेना क्रीडा सेनेचे संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आलाय. सांगली रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रक्तदाते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 9 ऑगस्ट रोजी दिल्लीतील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या या रक्तदान शिबिरात जवानांसाठी रक्त संकलन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. पूर बचावासाठी सांगलीला उदय सामंत प्रतिष्ठानची बोट. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. पुराच्या काळात नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी सांगलीला आणखी एक बोट उपलब्ध झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीनं ही बचाव बोट सांगलीकरांच्या सेवेसाठी देण्यात आली आहे. सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ झालेल्या कार्यक्रमात या बोटीचं लोकार्पण करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात दरवर्षी पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशावेळी अडकलेल्या नागरिकांची सुटका, सुरक्षित स्थळी स्थलांतर आणि मदतकार्य करण्यासाठी बोटीची मोठी गरज भासते.
ही गरज लक्षात घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे बोट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीनं ही बोट सांगलीला प्रदान करण्यात आली आहे. आयर्विन पुलाजवळ झालेल्या लोकार्पण सोहळ्यास पैलवान चंद्रहार पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पूर काळात ही बोट आपत्कालीन बचाव आणि मदत कार्यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. बेकायदा प्रवासी वाहतुकीवर कारवाईची मागणी, अन्यथा 10 सप्टेंबरपासून रिक्षांसह आंदोलनाचा इशारा. सांगली जिल्ह्यातील बेकायदा प्रवासी वाहतुकीवर तातडीनं कारवाई करावी आणि अधिकृत रिक्षा थांब्यांना मंजुरी द्यावी या मागणीसाठी स्वराज्य रिक्षा संघटनेनं प्रशासनाला निवेदन दिलंय. मागण्या मान्य न झाल्यास 10 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षांसह आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. स्वराज्य रिक्षा संघटनेनं जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे दिलेल्या निवेदनात गेल्या 4 वर्षांपासून रिक्षा थांब्यांच्या मंजुरीसाठी आणि बेकायदा प्रवासी वाहतुकीविरोधात पाठपुरावा सुरू असूनही प्रशासनानं ठोस कारवाई केलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. परवानगीशिवाय धावणाऱ्या रिक्षा, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारी वाहनं, 15 वर्षांहून अधिक डिझेल रिक्षा, तसंच खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस, ईश्वरपूर आणि कासेगाव या परिसरात खाजगी आणि मालवाहू वाहनातून सुरू असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. पुढील 15 दिवसात कारवाई न झाल्यास बेकायदा वाहनांचं छायाचित्र प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरवण्यात येईल. तसंच एका महिन्यात 28 ते 30 अधिकृत रिक्षा थांब्यांना मंजुरी न दिल्यास 10 सप्टेंबरपासून 350 ते 400 रिक्षा चालक आपापल्या रिक्षांसह आंदोलन छेडतील असा इशारा स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी दिलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.